कितवा दिवस आहे तुझा आजचा? चा दिवस आहे 16 बरोबर. फर्स्ट गाडीमध्ये बसल्यानंतर तू काय करशील? सीट बेल्ट लावणार, बरोबर. त्यानंतर एकदा स्टार्ट करणार, बटन स्टार्ट आहे गाडी, त्यामुळे फर्स्ट स्टार्ट करणार, त्यानंतर क्लच दाबणार आणि परत एकदा गाडी चालू करणार. गाडी स्टार्ट झाली तुझी? गाडी स्टार्ट झाली. गाडी स्टार्ट झाल्यानंतर पहिला हँड ब्रेक खाली घेणार. ब्रेकवरती पाय देणं कंपल्सरी, बरोबर. कारण का याचं रिझन सांगतो मी तुला. गाडी तुझी स्लोपला असू शकते, म्हणजे पुढे किंवा चढणीला असू शकते. जर का तू हँडब्रेक अगोदर काढला, ब्रेकवर पाय न ठेवता, तर गाडी तुझी बॅक फूट जाऊ शकते, मागे जाऊ शकते, बरोबर. आणि जर का गाडी स्लोपला असेल पुढच्या, तर पुढच्या गाडीला तू डॅश करू शकतोस. हे त्याचे 2 रिझन आहेत. त्यासाठी फर्स्ट क्लच दाबल्यानंतर ब्रेकवर पाय पाहिजे हँडब्रेक रिमूव्ह करण्याच्या अगोदर, त्याच्यानंतरच हँडब्रेक रिमूव्ह करायचं जेव्हा तुझा ब्रेकवर पाय येईल. ओके. फर्स्ट गिअर टाकल्यानंतर गाडी स्लोली उठवायची, एकदम व्यवस्थित. जाऊ दे, हलूच. हलका एक्सट्रा सांगितलं मी तुला. ओके. पडली बंद, निघाला असतो. ओके, बरोबर. दे स्पीड हलका. गाडीने स्पीड साधारणतः 15 ते 20चा पकडल्यानंतर तुझा सेकंड गिअर टाकायचा तुला लगेच. आज तुझा 16वा दिवस आहे, त्यामुळे तुला कन्फ्युजन होण्याची गरज नाहीये. ओके. अशी चालली असतील माणसं शक्यतो तर हॉर्न द्यायचा हलका. एखाद्याचा फिरण्याचा प्लॅन असतो राईटला, बरोबर. आणि लेन तुझी लेन कापायची नाही तुला, तू लेनला चालायचं, जेणेकरून मागचा येणारा गाडीवाला स्पीडला असतो आपल्यापेक्षा. फॉर एक्झाम्पल तुझा स्पीड असेल 40चा, बरोबर, आणि मागचा तुझ्या 60च्या स्पीडने येत असेल, तर तो तुला हॉर्न मारण्याच्या ऐवजी तूच तुझ्या लेफ्टला थांबणार, कारण का तुझा स्पीड कमी आहे. हा, तू अबव 60च्या 60च्या स्पीडच्या वरती चाललास तर तू राईटने चाल, काही प्रॉब्लेम नाही, तुला जाऊ शकतोस, बरोबर. मागचा येणारा ओव्हरटेक पण मारणार नाही तुला, कारण का तुझा स्पीड ऍक्च्युली जास्त आहे. आणि जर का तुझा स्पीड डाऊन असेल, खूप कमी असेल, 40च्या पण खाली असेल किंवा 40 असेल, तू लेफ्ट लेनने चालायचं तुला, तेव्हा पाठच्याने हॉर्न मारला, याने की तुझ्या गाडी तुझी मध्ये आहे, बरोबर. गतिरोधक आल्यानंतर तू काय करतोस? गिअर डाऊन करतोस. गिअर अप असेल तर गिअर डाऊन करतोस, बरोबर. क्लच दाबून स्पीड ब्रेकर क्रॉस करतो की विदाउट क्लच दाबता? विदाउट क्लच दाबता. त्याने काय होतं? समजा क्लच दाबून तू गतिरोधक पास केला एखादा, काय होऊ शकतं तुझ्या गाडीला? गतिरोधक क्रॉस केल्यानंतर गाडी बंद पडू शकते किंवा गाडी तुझी आपटू शकते. क्लच मध्ये क्लच दाबल्यानंतर गाडी न्यूट्रल होते, बरोबर. त्यासाठी गिअरच्या अगोदर, गिअर तुझा थर्ड असेल, सेकंड मध्ये आणायचे तुला, गिअर डाऊन करायचा तुला, आणि न क्लच दाबता तुला स्पीड ब्रेकर म्हणजे गतिरोधक पास करायचं तुला, जेणेकरून काय गाडी तुझी आपटणार नाही, तुझी गाडी तुझ्या गिअर मध्ये कंट्रोल होते. ब्रेक मारण्यामध्ये गाडी कसं होतं, गाडी स्किड मारायची. जर का स्पीडला असेल तू, शक्यतो गिअरवरती पहिल्यांदा कंट्रोल करण्याचा प्रयत्न करायचा, बरोबर, जेणेकरून तुझी गाडी गिअरमध्ये लवकर कंट्रोल होते. ब्रेकवरती कसं स्किड मारायची, समजा ब्रेक मारला तर चाक तुझी पुढचे ब्लॉक झाल्यानंतर गाडी स्लिप मारायची शक्यता असते, बरोबर. त्यासाठी तुला आरामात गिअर शिफ्ट करून हल्लूपर्यंत क्लच गतिरोधक क्रॉस करायचं, त्यानंतर तुला पुढचा गिअर अप करायचा. आता तू सेकंड आहेस, थर्ड गिअर टाक बघू दे व्यवस्थित, बरोबर. जाऊ दे. स्पीड तुझा किती आहे? तुझ्या प्रत्येक गिअरला इकॉनॉमी किती असते पाहिजे स्पीडची? आता तू सेकंडला, आता सेकंड गिअरला कितपर्यंत स्पीड पाहिजे तुला साधारणतः? अंदाज तुझा, मी सांगतो तुला किती पाहिजे, पण तुझा अंदाज काय? सेकंड गिअरला 20 ते 30च्या बरोबर, 20 ते 30च्या मध्ये, बरोबर. थर्डला 30 ते 40, बरोबर. आणि थर्डच्या पुढे तुला टाकायचा, फोर्थ टाकायचा किंवा फिफ्थ टाकायचा. फिफ्थला तुझा स्पीड किती पाहिजे? अबाव 50 अबाव पाहिजे, बरोबर, परफेक्ट. आता हा बघ, बाईकवाला कसा स्लोली चालला, बरोबर, प्लस त्याच्याबरोबर शाळेचा मुलगा आहे त्याच्याबरोबर, त्यांनी लेफ्टनी चालायला पाहिजे, कारण का तुझा स्पीड जास्त आहे, तू लेफ्टनी चाललास तर तो राईटनी चाललाय, याचा अर्थ तो नियमाचे पालन करत नाहीये, बरोबर. आपला स्पीड जर का जास्त असेल तर आपण राईटने राहू शकतो, पण स्पीड कमी आहे तर आपण लेफ्टनी चालावं, कधीही सेफ राहतो. एखादी गाडी येऊन पाठीमागून हॉर्न मारणार किंवा कट मारणार, तू पटकन त्या बाळाला घेऊन बाजूला जाणार, रस्त्याच्या खाली उतरणार, कारण का मोठ्या गाडीवाली कदर नाही करत, छोट्या गाडीवाले सहजरित्या एखाद्या डॅश करतात, निघून जातात पटदिशी. त्यासाठी आपला स्पीड खूप कमी असला पाहिजे. जर का जास्त असेल तुझा स्पीड, तू चाल, आणि एवढ्या स्पीडला गाडी पळवायची की ती तुला कंट्रोल झाली पाहिजे, बरोबर. आता समोरच्या गाडीची ब्रेक लाईट लागली, साईन काय त्याचं तुला? त्याने ब्रेक दाबला, याचा अर्थ त्याने स्पीड कमी केला, पुढे काहीतरी त्याला अडथळ आहे, यानुसार ऍडजस्ट करायचं. थर्ड गिअरला आहेस तू, आता सेकंड करून गतिरोधक पास करशील. गेली गाडी स्मूथ मध्ये, जाऊ दे, स्पीड दे हलका.